नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत। मी सुनीता शिंदे। जे पाहिले तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। बागणी गावातील शेतकऱ्याला खासगी सावकाराने फसवून शेतजमीन लाटल्याचा प्रकार उघडकीस। सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील बाळकृष्ण शेट्टे यांच्या मुलाने भडकंबे येथील सुभाष कुलकर्णी व विष्णू देसाई यांनी शेतकऱ्यांच्या मुलास 40,000 रुपये व्याजाने दिले होते। ती परत देण्यासाठी हे शेतकरी गेले असता 20 लाख रुपये देत असाल तर ठीक, नाही तर 21 गुंठे रान नावावर करून घेतो असे सांगून सदरचे रान नावावर करून घेतले असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी सावकाराची विचारणा केली असता प्रकरण मिटले म्हणून सांगत आहे, परंतु शेतजमीन यांच्या नावाने असल्याचे निदर्शनास येत आहे। तरी न्याय मागणीसाठी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कडे न्याय मागणार असल्याचे शेट्टी कुटुंबियांनी आवाज मीडियाशी बोलताना सांगितले। मोरेची नाही रे, त्याच्या पुढे निकम ती बघून आजीला भेट जाऊ द्या। बाळासाहेब तथा बाळकृष्ण महादेव शेट्टी राहणार बागणी। माझ्या वडिलांची जमीन माझ्या मुलांच्या नावाची मी केलेली। थोरला मुलगा विजय बाळकृष्ण शेट्टे आणि धाकटा मुलगा रामकृष्ण बाळकृष्ण शेट्टे यांना त्यांच्या नावे करून दिलेली होती। पण माझ्या मुलाच्या अडचणीला म्हणजे त्याची मंडळी प्रेग्नेंट होती आणि तिला दवाखान्यात औषधाच्या पैशासाठी माझ्या मुलानं कवटेपिरांचा आणखी भडकमचे हे 2 नातलग सावकार यांनी माझ्या मुलाला म्हटले, तुला पैसे देतो 40,000 रुपये आणि आम्हाला आधार म्हणून तुझी जमीन आम्हाला दे असं बोलून त्यांनी 40,000 रुपये दिले आणि नंतर मुलाकडं खुश खरेदी पत्र करून घेतलं। त्याला न कळता न त्याला हे करता खुश खरेदी पत्र घेतलं आणि नंतर पुन्हा एजाचे पैसे दिले, सगळे दिले। पुन्हा मला नंतर कळलं की मुलाला फसवून ह्या 2 सावकारांनी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केलेली आहे। मग नंतर मी चौकशी केली। चौकशी केल्यानंतर कळलं की 7-12 वगैरे तयार झालेला आहे, सगळं झालेलं आहे। आणि माझा मुलगा रानात कष्ट करतो, शेती जमीन पिकवतो, त्यामुळं जरा अशिक्षित असल्यामुळं आणि बाहेरलं व्यवहार ज्ञान जास्त कागदोपत्री माहीत नसल्यामुळं त्याला फसवून त्यांनी जमीन आपल्या नावची करून घेतलेली आहे। नंतर मी त्यांना चौकशी केली, काय म्हणजे मी बाळकृष्ण शेट्टी यांनी त्या 2 सावकारांना विचारलं, बाबा असं का केलं तुम्ही, 40,000 रुपये देऊन अशी खरेदीपत्र का करून घेतली? तर ते काय नाही आम्ही खरेदीपत्र करून घेतलेलं आहे, मुलानं तुझ्या दिलेलं आहे आणि ती खरेदीपत्राचा झालं आहे, तू काय करतोस कर, आम्ही काय जमीन सोडणार नाही काय नाही, आणि तुझी जमीन जर तुला परत पाहिजे असेल तर 20 लाख रुपये दे असं मला धमकावलं। आणखी 20 लाख रुपये मागणी करणारे हे 2 खाजगी सावकार असून दोन्ही नातलग आहेत, एकमेकाचा मामा भाचा असे त्यांचं नातं आहे। आणि त्या शिवलिंग उर्फ प्रशांत देसाई यानं काय केलं, पैसे याने दिले। आणखी त्यांचा पाहुणा सुभाष महादेव कुलकर्णी राहणार भडकिंबे याच्या नावचं खरेदीपत्र करून घेऊन त्याच्या नावचा 7-12 केला
आणि 7-12 झाल्यानंतर आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं असं का बाबा, तर नाही तुला जमीन तुझी परत पाहिजे असेल तर 20 लाख रुपये दे असं मला ठणकावून बोलले. आणि मला असं बोलतात तू काय करणार आहेस, तू आमचं काय करणार आहेस असं येऊन घरात येऊन बोलून जातात. प्रकरणी मी माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांच्याकडे, आष्टा पोलीस स्टेशन यांच्याकडे दाद मागितली असताना ते म्हटले तू काय करायचं ते कर, ठाण्यात ये. मग ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांनी बी हे सांगितलं त्याने आता सावकार आहेत त्यांनी खरेदीपत्र दिलेलं आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे मिटवून घ्या आणि त्यांनी मागतात ते पैसे द्या असं ते बोलले. माझा नाईलाज झाला त्यामुळं मी थांबलो. आणि नंतर मला पल्साची चौकशी केलेली ती लोकांची मी चौकशी करत गेलो आणि त्यांना विनंती केली की माझ्यावर असा अन्याय झाला आहे, ह्या अन्यायाला तुम्ही जरा वाचा फोडावी अशी मी त्यांना विनंती केली. त्यांनी माझ्या विनंतीला येऊन मान देऊन माझी सगळी घरची चौकशी केली, माझी सगळी चौकशी केली आणि मला न्याय देतो असं त्यांनी मला सांगितलं. आणि आमच्या मुलाच्या मोबाईलवर त्या व्हॉट्सअपवर पल्साच्या जमिनीचं त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्यांनी सगळे त्यांची व्यवस्था केलेली आहे. ते आम्ही बघून आवाज मीडियाच्या सांगलीच्या संपादकांना आम्ही विनंती केली की बाबा आमचं येऊन जरा दुःख आहे, हे तुम्ही दुःख मांडून आम्हाला न्याय द्यायची तुम्ही व्यवस्था करावी अशी त्यांना आम्ही विनंती केली आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आम्ही सामान्य कुटुंबातले आहे, आमची आर्थिक परिस्थिती पाक खराब आहे, त्यामुळं जरा न्याय मिळवून द्यावा असं त्या संपादक साहेबांना आम्ही विनंती केली. आणि खाजगी सावकाराने ते आमची जी जमीन घेतलेली आहे, बळकावलेली आहे, ती जमीन आमच्या नावची परत करून दस्त करून आम्हाला परत करावी अशी या संपादक साहेबांना आणि आवाज मीडियाला आमची विनंती आहे. आणि ती आमची विनंती त्यांनी मान्य करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. बाळकृष्ण शेट्टे बागणी. माझी मुले 2 आहेत, एक विजय आणि एक अभय. यांना फसवून रान घेतलेलं आहे. माझी विनंती आहे माझं मला रान द्यावं. रामकृष्ण बाळकृष्ण शेट्टे राहणार बागणे या गावचा रहिवासी असून माझी मिसेस प्रेग्नंट होती. त्यावेळी मला पैशाची गरज होती. त्यावेळी माझ्या मित्राला विनायक मालेकर ह्या मित्राला सांगून कवटेपरांचा खाजगी सावकार प्रशांत उर्फ शिवलिंग देसाई व त्याचा मामा सुभाष कुलकर्णी ह्या दोघांनी फसवून माझ्याकडं जमीन लिहून घेतली 40,000 रुपयाला. आणि त्याच्यानंतर ती जमीन ताब्यात दे, नाही तर 20 लाख रुपये तर दे अशी त्यांनी माझ्याकडे मागणी केली. त्या 40,000 रुपये घेतले, त्याच्या बदल्याला पैशाच्या सिक्युरिटीसाठी म्हणून ह्यो कागद माझ्याकडून करून घेतलेला आहे. आणि त्या 2 सावकारांची नावं ह्यात आहेत. मी आष्टा पोलीस स्टेशनला गेल्या असता त्यांनी दाद आमची घेतली नाही व आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये असं सांगितलं की तुम्ही जाऊन मिटून घ्या जावा असे सांगून आम्हाला तिथनं बाहेर काढले व आम्हाला न्याय मिळावा असे मला न्याय मिळावा म्हणून आम्ही आवाज मीडियाकडे सांगली यांच्याकडे मागणी करत आहे.